हाय, वेलकम टू ऑल ऑफ यू. आता या व्हिडिओमध्ये आपण SSC GD याचा जो सिलेबस आहे, त्या सिलेबसमधले जेवढे काही PYQ आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, तर त्याच्यामधला GKचा म्हणजेच GS त्याला आपण म्हणतो, जनरल नॉलेज, तो सेक्शन इथून कवर करणार आहे. आता जर तुम्ही PYQ जरी केले तरी तुमचं मॅक्झिमम क्वेश्चन तिथून कवर होणार आहे. आपल्याला माहीत आहे GKवर एकूण 20 प्रश्न विचारणार आहेत. किती? 20 प्रश्न आपल्याला विचारणार आहेत. तर प्रत्येक शिफ्ट जे झालेली असेल त्या शिफ्टमधले आपण 20-20 प्रश्न कवर करणार आहे. तर तुम्ही एकदा हे PYQ डाउनलोड करा, ते PYQ तुम्ही रीड करा आणि या PYQसाठी म्हणजे GKसाठी तुम्हाला मी बुक सांगतो, लुसेंट नावाचं बुक आहे. तर त्या लुसेंटच्या बुकमधून मॅक्झिमम हे तुमचं क्लिअर होऊन जाते. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. तर आपल्यासमोर पहिला क्वेश्चन आहे. तर पहिला क्वेश्चन पहा. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोण केली होती, असा प्रश्न आहे. पहा, मी हिंदीमधून वाचतो. 1873 में उन्होंने सत्यशोधक समाज की स्थापना की. यहाँ उन्होंने किसे कहा जा रहा है. मराठीमध्ये पाहिलं तर एकदम सोपी प्रश्न तुम्हाला लक्षात येईल की सत्यशोधक समाजाची स्थापना कोण केली. तर त्याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये कशाची स्थापना केली, सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. तर पहिला प्रश्न पहा इथून इतिहासावर आलेला आहे. मग आता तुम्ही काय करायचं, लुसेंटचं जे बुक आहे तुमच्याकडे, त्या लुसेंटच्या बुकमधून इतिहासाचं मॉडर्न हिस्ट्री जेवढं आहे तेवढं मॉडर्न हिस्ट्री वाचून घ्यायचं आहे. त्याच्यामधून हा क्वेश्चन तुमचा कवर होऊन जाईल. तुमच्याकडे अदर कोणतं बुक असेल तर त्याच्यामधूनही केलं चालते. आपल्याला फक्त 20 क्वेश्चन आहेत, ते 20 क्वेश्चन टॅकल झाले पाहिजे. म्हणजे 10+12+ आपण गेलो पाहिजे त्याच्यामध्ये. तर पहिला क्वेश्चन आपल्यासमोर होता 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती, तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली होती. पुढचा क्वेश्चन पाहू आपण. देवप्रयाग में भगीरथी रिकामी जागा असे मिळते आहे, म्हणजे नदीवर प्रश्न आहे हा. पहा, देवप्रयाग त्यामध्ये भगीरथी नदी कोणत्या नदीला येऊन मिळते, तर भगीरथी नदी कोणत्या नदीला, अलकनंदा नदीला येऊन मिळते. ते गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कोणाला, अलकनंदा नदीला. आता ऑप्शन क्रमांक 1 इथं लक्षात ठेवा. आता हे दादरा वगैरे काही अशी नदी नसतेच. त्यानंतर कोसी नदी लक्षात ठेवा. कोसीला कशाचे दुःखाश्रू म्हणतात, असाही प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर कोसी हे बिहार राज्याचं दुःखाश्रू असं म्हणतात, है ना. कोसी नदीला बिहार राज्याचं दुःखाश्रू असं म्हणतात. तर मला सांगा मग, पश्चिम बंगाल कोणत्या नदीला पश्चिम बंगालचं दुःखाश्रू असं म्हणतात. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. इथं बा हा प्रश्न पहिले लक्षात घ्या. देवप्रयाग में भगीरथी नदी जी आहे ते कोणत्या नदीला येऊन मिळते, तर ते अलकनंदा नदीला येऊन मिळते. ठीक आहे. तर आणि कोसीबद्दल आपण पाहिलं तर कोसीबद्दल काय पाहिलं, कोसी हे बिहारचं दुःखाश्रू आहे. तर आपल्याला पाहायचं आहे आता की बा पश्चिम बंगालचं दुःखाश्रू कोण आहे. त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगून देतो, दामोदर हे आहे. कोणती नदी आहे, दामोदर. तर याच्यावर क्वेश्चन आले तर हे क्वेश्चन तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. दामोदर नदी हे कशाचं, पश्चिम बंगालचं दुःखाश्रू आहे आणि कोसी हे कोणाचं आहे, बिहारचं दुःखाश्रू आहे. त्यानंतर नेक्स्ट 3rd नंबरचा क्वेश्चन आहे आपला. आता क्वेश्चन पहा. याच्यामध्ये आपण क्वेश्चन पण पाहणार आहे की कशा प्रकारे टॅकल करायचे. क्वेश्चन नंबर 3 है, भारत में अंतर्देशीय जलमार्गों के विकास, रखरखाव और प्रबंधन की देखभाल कौन करता है. आता प्रश्न जर तुम्ही नीट वाचला तर पहा, भारत में अंतर्देशीय जलमार्गों के विकास एवं रखरखाव और प्रबंधन की देखभाल कौन करता है. तर ऑप्शन जर तुम्ही पाहिलं तर पहा, पहिला भारतीय इस्पात गेलं. त्यानंतर 2 नंबर भारतीय विमानपतन प्राधिकरण. आता विमानाचं काय आलं. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग नाही. परंतु जसा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, भारत में अंतर्देशीय जलमार्गों का विकास आणि त्याचं प्रबंधन, तर पहा भारतीय अंतर्देशीय जलमार्ग, कारण की इथं जलमार्गाबद्दल बोललं तर जलमार्गच आपल्या आन्सरमध्ये पाहिजे. तर तुम्ही अशा प्रकारे लॉजिक लावून त्याच्यावर क्वेश्चनवर जाऊ शकता. ते काही क्वेश्चन तुम्हाला माहीत नसले तरी असं तुम्ही लॉजिक लावून त्याच्यामध्ये उत्तर काढू शकता. तर त्याच्यानुसार हे आपलं उत्तर आहे. तर पहा, भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण त्याच्याकडे हे काम असते. चला नेक्स्ट हिस्ट्रीचाच क्वेश्चन आहे. हा पण क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लुसेंट नावाचं जे बुक आहे, ठीक आहे, निळ्या कलरचं बुक आहे, ते 100 रुपयामध्येच भेटते. ठीक आहे. तर लुसेंट नावाचं जे बुक आहे त्याच्यामधून हा क्वेश्चन तुमचा क्लिअर होऊन जाते. अर्थशास्त्र किसके द्वारा लिखा गया था. तर अर्थशास्त्राचा जो लेखक आहे तो कोण आहे, कौटिल्य. कोण आहे, कौटिल्य. तर एक तुम्हाला लक्षात ठेवायचं, अर्थशास्त्र कोणाचं आहे, कौटिल्य यांचं आहे. नेक्स्ट म्हणजे त्याच्यामध्ये लुसेंट बुकमध्ये तुम्हाला इथं ऑथर दिलेले आहेत आणि ऑथरच्या बुकची अशी लिस्टच दिलेली आहे, जे अँशियंट मेडिवलमध्ये होते ते तेवढे तुम्ही पाठच करून घ्या. पुढे जाऊ आपण. 5 नंबरचा क्वेश्चन आहे आता आपल्यासमोर. आता हा क्वेश्चन तुम्हाला जरी माहीत नसलं तरी लॉजिकनं थोडाफार येऊ शकते. पहा, किस खेल का मैदान प्राय अंडाकार. पहिला पॉईंट इथं लक्षात ठेवा. अंडाकार होता है जिसके बीच में एक आयताकार क्षेत्र होता है जो 22 गज. आता याच्यावरूनच तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, 20.12 मीटर लंबा और
10 फीट 3.04 मीटर चौडा होता आहे. ते कशाचं मैदान आहे? तर हे असते क्रिकेटचं मैदान. मग आता असं आपल्याला क्रिकेटच्या मैदानाबद्दल बोलले तर तुमचं काम आहे की इथं जे ऑप्शन आहेत लॉन टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल याच्या मैदानाबद्दल थोडीफार माहिती तुम्हाला असायला पाहिजे. तर इथं क्रिकेटच्या मैदानाबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट आता पॉलिटीवर क्वेश्चन आलेला आहे. भारत के संविधान का निम्नलिखित में से कौन सा अनुच्छेद, आर्टिकलवर क्वेश्चन आहे, कुछ दशाओं में गिरफ्तारी और निरोध से संरक्षण प्रदान करता है ना. तर अनुच्छेद क्रमांक आहे 22 म्हणजे आर्टिकल 22 असं दिलेलं आहे गिरफ्तारी आणि त्याच्याशी संरक्षण आहे आर्टिकल 22. क्वेश्चन नंबर 7 जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 7 पहा. 7 नंबरचा क्वेश्चन आहे राजस्थान. इथे ही गोष्ट तुम्ही पहिले लक्षात घेऊ. राजस्थान में विवाहित महिलाओं द्वारा मनाया जाने वाला कोणता वार्षिक त्यौहार म्हटलं आहे गणगौर वार्षिक त्यौहार हिंदू माह में मनाया जाता है. म्हणजे कोणत्या हिंदू महिन्यात तो मनवला जातो. तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथं याचं उत्तर आहे चैत्र महिन्यात गणगौर नावाचा जे त्यौहार आहे ना तो कुठं राजस्थानमध्ये असतो आणि तो कोणत्या महिन्यात सेलिब्रेट केला जातो तो चैत्र महिन्यात सेलिब्रेट केला जातो. परंतु नेक्स्ट टाईम जर प्रश्न फिरला ना असं जरी विचारलं तुम्हाला की गणगौर नावाचा वार्षिक त्यौहार कोणत्या राज्यात सेलिब्रेट केला जातो तर तुमचं उत्तर असलं पाहिजे राजस्थान. म्हणजे तुम्हाला पॉईंट हा लक्षात ठेवायचा आहे की राजस्थानमधला जे नृत्य म्हणजे जो त्यौहार आहे तो कोणता आहे गणगौर नावाचा आहे. तो कोणत्या हिंदू महिन्यात सेलिब्रेट केला जातो तो चैत्र महिन्यात केला जातो. आणखी एक गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची की गणगौर नावाचा जो वार्षिक त्यौहार आहे म्हणजे सण आहे तर तो राजस्थानमधला आहे. हा पॉईंट तुम्हाला क्लिअर असला पाहिजे. आणि तो कोणाद्वारे सेलिब्रेट केला जातो तर ते जे विवाहित महिला असतात त्यांच्याद्वारे तो सेलिब्रेट केला जातो. ह्या 3-4 पॉईंट तुमचे इथून क्लिअर झाले असतील. अशा प्रकारे याचं ॲनालिसिस करत चालायचं. पुढे जाऊ आपण. हा करंटचा प्रश्न होता 8 नंबरचा. करंटचा प्रश्न पहा. 2020 ग्रीष्मकालीन पॅराऑलिम्पिक में किस देश ने सर्वाधिक स्वर्ण पदक जीता था. म्हणजे जे करंट अफेअर असते ते वरवरचं करंट अफेअर तुम्हाला करायचं आहे. इथं पॅराऑलिम्पिकमध्ये कोण सगळ्यात जास्त स्वर्ण पदक जिंकले असा प्रश्न विचारला होता तर ते आहे चीन. तर आता लेटेस्टमध्ये जे काही न्यूजमध्ये असतील वरवरच्या घडामोडी त्या तुम्हाला इथून क्लिअर करायच्या आहेत. 9 नंबरचा क्वेश्चन पाहू आपण. पहा निम्नलिखित में से कौन सा अप्रत्यक्ष कर का उदाहरण आहे. इथं अप्रत्यक्ष कर म्हटलं तर तुम्हाला माहीत असेल आता GST टॅक्स जो आहे तो कसा कर आहे तर तो कसा आहे अप्रत्यक्ष कर आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल GST. ठीक आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर या GSTबद्दल तुम्हाला माहीत असायला पाहिजे सर्वप्रथम कोणत्या देशानं लागू केला. ठीक आहे. आणि बाकीचे जे कर असतील तर मग हे कोणते कर आहेत ते हे डायरेक्ट टॅक्स. कोणते आहेत डायरेक्ट. आता आपण अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष कर याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहू. आता पहिला आहे आपण अप्रत्यक्ष कर पाहू. अप्रत्यक्ष कर असा असतो की कराघात दुसऱ्यावर लोटता येतो. म्हणजे कराचा घात एकावर आणि भरणारा दुसरा असं असते ते. आणि प्रत्यक्ष कर असा असतो की ज्या व्यक्तीवर कर लावला जातो त्याच व्यक्तीला तो भरावा लागतो. त्याला तो दुसऱ्याकडे लोटता येणार नाही. तर जे पहिलं जे ऑप्शन आहे आपलं फिल्मों के लिए निगम कर हा कसा कर आहे तर हा डायरेक्ट टॅक्स आहे. तुम्ही मूवी पाहायला जाता तिकीट घेता त्या तिकीटमध्ये जो टॅक्स लागलेला असतो तो तुम्हाला भरावा लागतो कारण की तो कराघात तुमच्यावर पडत आहे आणि तुम्ही तो डायरेक्ट भरत आहे. म्हणून हा कोणता कर झाला तर हा झाला प्रत्यक्ष कर. म्हणजे यालाच म्हणू आपण डायरेक्ट टॅक्स. पुढे जो उपहार कर. कोणाला तुम्ही भेट दिली गिफ्ट घेतलं तर त्या गिफ्टमध्ये जे काही टॅक्स वगैरे लागून येते एखादा मोबाईल वगैरे काही तर तो तुम्हाला डायरेक्ट भरावा लागते तर ते काय झालं तुमचा डायरेक्ट टॅक्स. संपत्ती कर. तुमच्याजवळ एखादी संपत्ती असेल त्या संपत्तीवर लावण्यात येणारा कर तुम्हालाच तो भरावा लागतो. तुम्ही सोडून दुसरा कोणी व्यक्ती भरत नाही म्हणून तो काय झाला डायरेक्ट टॅक्स. आणि GSTचा जो कर आहे तर हा कसा असते हा असते इनडायरेक्ट टॅक्स. म्हणजेच त्याला आपण अप्रत्यक्ष कर असं म्हणू. ते गोष्ट तुम्हाला अशी लक्षात ठेवायची आहे. 10 नंबरच्या क्वेश्चनवर आपण जाणार आहे. पहिलं 10 नंबरचा क्वेश्चन आहे वैयक्तिक प्रयोज्य आय वह धन है जो घरेलू उपभोग रिकामी जागा और आयकर के लेखांकन के बाद खर्च के लिए उपलब्ध होता है. आता इथं पॉईंट जरी तुम्हाला माहीत नसलं तरी एक हा इकॉनॉमिकचाच क्वेश्चन आहे. कशाचा आहे इकोचा क्वेश्चन आहे. त्याच्यामधला एक पॉईंट तुम्हाला जरी लक्षात आलं तर इथं बोललेलं आहे ते घरेलू. ठीक आहे. तर वैयक्तिक म्हटलं त्यानंतर म्हणजे वैयक्तिक कामासाठी जे इन्कम आहे आपलं तर वो जो धन है घरेलू उपभोग रिकामी जागा और आयकर के लेखांकन के बाद खर्च के लिए उपलब्ध होता है. तर ते आहे बचत. म्हणजे आपण जे बचत करतो घरामध्ये तर ते नंतर उपलब्ध होते. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. चला नेक्स्ट 11 नंबरचा क्वेश्चन आहे. हा पुन्हा इकॉनॉमिक्सवरच क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला GK तर करायचंच आहे. तर GKमध्ये तुम्हाला किती सेक्शन आहेत याच्याबद्दल आपण बोललो होतो की तुम्हाला हिस्ट्री करायचं आहे याच्यामध्ये
तुम्हाला पॉलिटी करायचं आहे याच्यामध्ये, तुम्हाला सायन्स करायचं आहे याच्यामध्ये, तुम्हाला इको करायचं आहे याच्यामध्ये, तुम्हाला भूगोल करायचा आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला करंट करायचं आहे याच्यामध्ये. मग एवढं सगळं कसं काय होईल? तर एवढं सगळं तर पहिली गोष्ट तर PYQच घ्यायचे. PYQ वाचून घ्यायचे, तेव्हा तुमचं शॉर्टमध्ये होऊन जाते. कारण की आता हे इकॉनॉमिक्समधले पहा, हे क्वेश्चन काही असे डीप नाहीत. हे क्वेश्चन एकदम वरवरचे आहेत. म्हणजे इथं पहा, यदि 4 मजदूरों की ज़रूरत है और 7 काम कर रहे हैं तो 3 अतिरिक्त मजदूर किस तरह की बेरोजगारी से पीडित आहे. तर याला म्हणतो आपण प्रचंड प्रकारची बेरोजगारी. काय म्हणतो? प्रचंड प्रकारची बेरोजगारी. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, हे एक शेत आहे. मी तुम्हाला क्लिअर करून देतो. आता हे एक शेत आहे, या शेतामध्ये 2 व्यक्ती काम करतात. ठीक आहे. आणि बस या 2 व्यक्तीचीच गरज आहे. 2 व्यक्तीनं जेवढं काम केलं तरी उत्पन्न समजा 5च लाख येत आहे. किती? 5 लाख येत आहे. जर याच्यावर अवलंबून अजून 3 लोकं आले. किती लोकं आले? 3 लोकं आले. तरी उत्पन्नात भर नाही पडत आहे, कारण की शेत तेवढंच आहे आणि तरी उत्पन्न किती येणार आहे? 5च लाख येणार आहे. तर म्हणून या 2च्या जागी 3 व्यक्ती जे वाढले, हे 3 लोकं हे असून नसून काही फायदा नाही यांचा. म्हणून हे कसे आहेत? अतिरिक्त मजदूर आहेत. म्हणून यांच्यामुळे जे बेरोजगारी निर्माण होते, त्याला आपण प्रचंड बेरोजगारी असं म्हणतो. आणि यांच्यापासून जी उत्पादकता निर्माण होते, त्याला म्हणतो आपण शून्य सीमांत उत्पादकता. काय म्हणतो? शून्य सीमांत उत्पादकता. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. यांच्यापासून जे उत्पादन निर्माण होते, त्याला म्हणतो आपण शून्य सीमांत उत्पादकता. तर हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. तुम्हाला हे समजलं असेल की इकॉनॉमिक्समधलं बेरोजगारी नावाचा हा टॉपिक आहे. त्याच्यामधलं थोडंफार वरवरचं तुम्हाला वाचन असणं गरजेचं आहे. पुढे जाऊ आपण. 12 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. पहा, चुना पत्थर खाडिया एवं संगम बरोबर रिकामी जागा की विविध रूप आहे. मग हे कशाचे? तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, कॅल्शियम कार्बोनेट जे असते त्याच्यापासून चुन्याचे जे दगड आहेत ते, खाडिया आणि संगम रबर म्हणतो आपण किंवा संगम मरमर म्हणतो. तर ते कॅल्शियम कार्बोनेट याचेच विविध रूपं आहेत. पुढे जाऊ आपण. 13 नंबरचा क्वेश्चन आहे. पुन्हा सायन्सचाच क्वेश्चन आलेला आहे. CV चंद्रशेखर को रिकामी जागा में उनके योगदान के लिए पद्मभूषण से सम्मानित किया गया था. तर हा सायन्सचा क्वेश्चन नाही, सॉरी, हा भरतनाट्यम म्हणजे जे डान्स फॉर्म आहेत त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लुसेंटचं जे बुक आहे ना, ते तुम्हाला 20 क्वेश्चन येणार आहेत. त्या 20 क्वेश्चनमधले 12+, मी तर म्हणतो 15+ आरामशीर तुम्ही जाता. पहिली गोष्ट तर तुम्हाला PYQ करायचे आहेत आणि सेकंड ते लुसेंटमधलं जे महत्त्वाचे आता इथं डान्सवर क्वेश्चन आहे ना, तर तुमचं काम आहे ते डान्स काढायचे आणि पूर्णच्या पूर्ण डान्स फॉर्म करून घ्यायचे. हे असते ॲनालिसिस, की आपल्याला कोणते टॉपिक करायचे आहेत, काय करायचे आहे ते इथून समजते. मग एक तर तुमचं रिपिटेशन, इथून जर क्वेश्चन रिपीट झाला तर रिपिटेशन झालं तर क्वेश्चन तुम्हाला येऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट, जर 20 क्वेश्चन तुम्ही हे पाहिले आणि तुम्हाला मी सांगत आहे इथं टॉपिक, किंवा आता हा जो क्वेश्चन आला, CV चंद्रशेखर को रिकामी जागा में उनके योगदान के लिए पद्मभूषण से सम्मानित किया गया था. मग कोणतं, कशात योगदान दिलं होतं त्यांनी? तर त्यांनी दिलं होतं भरतनाट्यममध्ये. मग तुमचं काम आहे की जसं इथं भरतनाट्यम मी नाव घेतलं, म्हणजे हा क्वेश्चन आला डान्स फॉर्मवर. कशावर? डान्सवर. आणि दुसरं पुरस्कारावर पण आला. तर तुम्ही डान्स फॉर्म जरी गेले किंवा पुरस्कार जरी गेले तरी तुमचे मॅक्झिमम मार्क्स तिथं कवर होतील. तर असं तुम्हाला करत जायचं आहे. पुन्हा आता सायन्सचा क्वेश्चन आहे. पहा, 14 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. शारक लाल लिटमस पत्र को रिकामी जागा कर देता है. म्हणजे जो शारक असते ते लाल लिटमस पेपर जो आहे त्याला कोणत्या कलरमध्ये चेंज करते? तर ते करते निळ्या रंगामध्ये. कोणत्या कलरमध्ये? निळ्या रंगामध्ये. हे लक्षात ठेवा. लाल लिटमस पेपर जो आहे तो कशामध्ये जाते? तर तो जाते निळ्या रंगामध्ये. ठीक आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊ आपण. 15 नंबरचा क्वेश्चन. याच्यासाठी अभ्यासाची गरज नाही. म्हणजे 20 क्वेश्चन आहेत, 20पैकी 5 क्वेश्चन असे असतात की तुम्हाला अभ्यासाची गरज नाही. तुम्हाला 15 क्वेश्चनचा अभ्यास करावा लागतो. आता हा क्वेश्चन पहा. याच्या आधी आपण असा एक क्वेश्चन पाहिला. हा एक क्वेश्चन पहा 15 नंबरचा. निम्न में से क्या औद्योगिक विकास की हानी है? इथं हानीवर प्रश्न विचारला. हानी म्हणजे लॉस, म्हणजे नुकसान कशापासून होणार आहे? तुम्ही सांगा. आर्थिक विकास होणार. आर्थिक विकास आणि हानीचा काही संबंध आहे का? नाही. ऑप्शन कटलं. सतत विकास, हानी म्हटलं आपल्याला, नाही. त्यानंतर उच्च राजस्व संग्रह झाला तर आपल्यासाठी चांगलंच आहे, हानी तर होणार नाही. आणि पहिलाच पॉईंट आहे आपला फक्त प्रदूषण. तर हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण की त्यांनी प्रश्न जसा विचारलेला आहे. याच्यासाठी अभ्यासाची गरज नाही, तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी? की जर औद्योगिक विकास होत आहे तर त्याच्यापासून कोणत्या प्रकारची हानी किंवा दुष्परिणाम त्याचे दिसून येतात? आपल्याला माहिती आहे प्रदूषण दिसून येते. काय दिसून येते? प्रदूषण दिसून येते. इथं इंडस्ट्रीबद्दल बोललेलं आहे ते, औद्योगिक विकासाबद्दल. ठीक आहे. तर बाकीचे जर ऑप्शन पाहिले, पहा ना तुम्ही. उच्च राजस्व संग्रह म्हणजे तुमच्या पैशामध्ये जर वाढ झाली तर तुमच्यासाठी हानी आहे का? नाही, बिलकुल नाही. सतत विकास तुमचा सतत होत राहिला तर आपल्यासाठी हानिकारक आहे का? नाही आहे. आर्थिक विकास नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रदूषण. नेक्स्ट 16 नंबरचा क्वेश्चन जो आपण. आता हा आपण करंटचाच क्वेश्चन आहे. करंटमधले जे हेडलाईन न्यूज असतात ते तुम्हाला इथं करायचे आहेत. निम्नलिखित राजनेताओं में से
कौन जुलै 2022 में भारत के राष्ट्रपति बने. आता या क्वेश्चनचं उत्तर तर तुम्हाला तसंही माहीत असते. तर द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या 2022 जुलै 2022 भारताच्या नवीन राष्ट्रपती बनलेल्या आहेत. तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. संताली कुटुंबातल्या आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती असू द्या. आणि आता जे लेटेस्टमध्ये करंट आहे त्या करंटमधल्या जे वरवरच्या न्यूज असतात तेवढ्याच तुम्हाला करायच्या आहेत. हेडलाईन जास्त डीप तुम्हाला जायचं नाही आहे. पुढे 17 नंबरचा क्वेश्चन. आता हा पॉलिटीवर क्वेश्चन आहे पुन्हा. पहा, रिकामी जागा कॅबिनेट, इथं कॅबिनेट मंत्र्याबद्दल बोलले. और राज्यपाल, म्हणजे आता कॅबिनेट आणि राज्यपाल म्हटलं तर मला माहीत आहे माझं उत्तर मुख्यमंत्रीच येणार आहे. इथं पंतप्रधान नाही येणार, ठीक आहे, किंवा असं मेन लोक जे आहेत ते येणार नाहीत. तर पहा ऑप्शनमध्ये जर पाहिलं, कॅबिनेट और राज्यपाल के बीच संपर्क की एकमात्र कडी आहे. मग कॅबिनेट मंत्री असतात आणि राज्यपाल यांच्यामध्ये जे संपर्काचं काम करते ते कोण करत असते, तर ते करत असतात मुख्यमंत्री. कोण करतात? मुख्यमंत्री करत असतात. तर ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. ते पॉलिटीवर तर क्वेश्चन आहे, पण पॉलिटीवर एकदम डीप क्वेश्चन आहे का? नाही, एकदम वरवरचा क्वेश्चन आहे. मग जेवढे वरवरचे पॉईंट असतील तेवढे तुम्ही करायचे, नाहीतर मी आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणारच आहे प्रत्येक विषय येऊन. परंतु इथून तुम्हाला इथे हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाकीचे जर ऑप्शन पाहिले, महाधिवक्ता हा आपला राज्याचा वकील असतो. याची कलम तुम्हाला विचारू शकतात, 165 हे लक्षात ठेवा. आणि असाच एक केंद्रात वकील असतो, त्याचं नाव आहे महान्यायवादी, तर त्याचं कलमही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 76. मग आता महाधिवक्तेची नेमणूक कोण करतो, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याची नेमणूक करतात राज्यपाल. आणि इकडे जो महान्यायवादी आहे 76 कलमनुसार केंद्रामध्ये, त्याची नेमणूक कोण करतात, तर ते करतात राष्ट्रपती. हे पॉईंट तुम्हाला क्लिअर असले पाहिजे. इथं मुख्य निवडणूक आयुक्ताबद्दल बोलले आणि राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणजे MPSCच्या अध्यक्षाबद्दल बोलले. परंतु प्रश्न जो आहे आपल्याला, प्रश्न काय, कॅबिनेट मंत्री म्हणजे कॅबिनेट आणि राज्यपाल यांच्यामध्ये जे संपर्क होतो तर तो कोण करत असतो, तर तो त्याचा मेन जो आहे व्यक्ती तो आहे मुख्यमंत्री. त्यानंतर नेक्स्ट 18 नंबरचा क्वेश्चन आहे आता आपल्यासमोर. पुन्हा करंटवर क्वेश्चन आहे हा. दुसरा पण नियुक्तीवर क्वेश्चन आहे. याच्या पहिले आपल्याला राष्ट्रपती विचारल्या होत्या, आता आपल्याला काय विचारलं बा. 30 एप्रिल 2022 को चीफ ऑफ आर्मी स्टाफ का पदभार किसने संभाला. चीफ ऑफ आर्मी स्टाफ का पदभार किसने संभाला, तर ते होते मनोज पांडे. कोण आहेत? मनोज पांडे आहेत. आता ही गोष्ट तुम्हाला इथून क्लिअर झाली असेल की आपल्याला जे करायचे आहेत, जे टॉपिक मी तुम्हाला सांगत आहे ते टॉपिक तुम्ही स्वतः सेल्फमध्ये करून घ्या. त्याच्यानंतर आपण व्हिडिओ तर अपलोडच करू, पण तुमचं काम याच्यासाठी आहे ते की हे ॲनालिसिस पाहताना तुम्हाला इथं समजलं की नियुक्ती नावाचा टॉपिक आहे, किंवा आता लेटेस्टमध्ये ज्या कोणा व्यक्तीची नियुक्ती मोठ्या मोठ्या पोस्टवर झाली तर ते सगळे तुम्हाला करून घ्यायचे आहे. पुढे जाऊ आपण. 19 नंबरचा क्वेश्चन. नवंबर 2022 तक की स्थिति के अनुसार भारत में केंद्रीय सूचना और प्रसारण और युवा कार्यक्रम और खेल मंत्री कोण आहे. पुन्हा त्याच्यावरच क्वेश्चन आहे. नियुक्ती लेटेस्टमध्ये कोण व्यक्ती नियुक्त झालेला आहे, तर पहा त्या व्यक्तीचं नाव आहे अनुराग सिंह ठाकूर. कोण आहेत? अनुराग सिंह ठाकूर. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात असू द्या की आपल्याला जे प्रश्न विचारत आहेत ते नियुक्तीवर विचारत आहेत. म्हणजे करंटमध्ये ज्या काही नियुक्त्या असतील हेडलाईनवाल्या त्या सगळ्या नियुक्त्या तुम्हाला करायच्या आहेत. कारण की आतापर्यंत तुम्हाला 3 प्रश्न दिसले. पहिला प्रश्न होता आपल्याला राष्ट्रपती, दुसरा प्रश्न आपल्याला आताच विचारला तो म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ, आणि तिसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे भारत में केंद्रीय सूचना और प्रसारण और युवा कार्यक्रम खेल मंत्री कोण आहे. त्याच्यावर प्रश्न अनुराग सिंह ठाकूर. तर तुम्हाला नियुक्त्या करायच्या आहेत. नवीन मंत्री नवीन कोण आलेलं आहे. त्यानंतर लास्ट आपला 20 नंबरचा क्वेश्चन आहे, आणि याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्टमध्ये बाकीचे 20 क्वेश्चन ॲनालिसिस करणार आहे. तर याच्यामध्ये पहा, अलरमेल वल्ली निम्नलिखित में से किस शास्त्रीय नृत्य के प्रतिपादक आहे. आता इथे या व्यक्तीचं नाव आहे अलरमेल वल्ली. आता तुम्हाला माहीत असलं तर ठीक, नाहीतर असे क्वेश्चन स्किप करायचे. आता स्किप करण्यामागचं रिझन असं आहे की आपल्याला जे निगेटिव्ह मार्किंग आहे ते आहे 0.50 मार्क. किती? 0.50. तर ह्याच्यामुळे खूप मोठा भार आपल्या डोक्यावर पडणार आहे. तर ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीतच नाही आणि तुम्हाला बुकमधून रेफर करूनही माहीत नाही, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, असे क्वेश्चन स्किप करायचे. माहीत असलं तर चांगलंच, नसेल माहीत तर स्किप करायचे. तर आता इथं लक्षात ठेवा, अलरमेल वल्ली निम्नलिखित में से किस शास्त्रीय नृत्य के प्रतिपादक आहे, तर ते आहे भरतनाट्यम. कोणत्या नृत्याशी संबंधित होते ते, तर भरतनाट्यम. कोण? अलरमेल वल्ली. तर ह्या गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर असल्या पाहिजे. आपण या व्हिडिओमध्ये 20 क्वेश्चन पाहिलेले आहेत, जे आता 2022 SSC GDचा जो पेपर झालेला आहे त्याच्यामधले हे 20 क्वेश्चन GKचे आहेत. याच्यानंतर बाकीचे विषयाचे करू आपण. परंतु GKमधले जर तुम्हाला 10+ जायचं असेल, जर तुम्हाला तुमचा स्कोर आणायचा असेल, तर तुमची स्ट्रॅटेजी हेच असली पाहिजे की जे विषय तुम्हाला इझी जातील
जे विषय इझी आहेत त्या विषयामधून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कव्हर करायचे आहेत. तर इथं तुम्हाला समजलं असेल की क्वेश्चन काही एवढे डीपली नाही आहेत, फक्त वरवरचे क्वेश्चन आहेत. पण तुम्हाला जे सिलेक्टेड टॉपिक याच्यामधून आपण काढत आहेत ते टॉपिक तुम्हाला रेफर करायचे आहेत. तशी मी टॉपिक लिस्ट तुम्हाला देईन. पण आता तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती रिस्पॉन्स देता. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.